नमस्कार मंडळी, सर्वांचे खूप स्वागत आहे. माझे नाव स्नेहल ढोबळे. मी आणि माझी फॅमिली आज जाणार आहोत तुळजापूर व अक्कलकोट येथे. चला तर मग सुरू करूया. हा पूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वप्रथम सकाळी 9:30 वाजता स्वारगेटहून आम्ही निघालो. पुढे पुणे सोलापूर हायवेवरून जात असताना कारमध्ये आमच्या चिमुकलीला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही नाश्त्यासाठी थांबायचे ठरवले व यवत येथे पुणे सोलापूर हायवेला लागूनच कांचन वेज म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबलो होतो. हॉटेलचा पूर्ण परिसर अतिशय स्वच्छ होता, सुंदर होता. पुढे कडकडून भूक लागली होती, त्यामुळे आम्ही मिसळीवर ताव मारायचे ठरवले. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे नाश्त्याचे पदार्थ इथे आहेत. सर्वांना मी नक्कीच रेकमेंड करेल. पुढे आम्ही पुन्हा वळालो आमच्या पुढच्या प्रवासाला. सोलापूर टोलनाक्याजवळ आम्हाला धुव्वांधार पाऊस लागला होता व आम्ही ठरवले आता थोडासा कडक चहा पिऊयात. शेजारीलाच एक छोटे खानी हॉटेल बघून आम्ही थांबायचं ठरवलं. हॉटेल ॲव्हरेज होतं, पण चहा एकदम कडक होता. पुढे आम्ही तुळजापूरला 5 वाजता पोहोचलो. मानाची ओटी घेऊन दर्शनाला गेलो असता समजले समोरून महाद्वारापासून मार्ग बंद आहे व दर्शन रांग ही मागून पार्किंगपासून सुरू केली होती. तिथे 300 रुपये देणगी दर्शन व मुखदर्शन रांग असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही देणगी दर्शनाने पुढे जायचे ठरवले. पंधरा ते 20 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. तुळजापूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे मंदिरावर अनेक आक्रमणे झाली, पण त्याच ताकदीने मंदिर अजूनही उभे आहे. हे मंदिर भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरांचे केंद्रबिंदू मानले जाते. आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. देवीची मूर्ती व इथली ऊर्जा मनात साठवून आम्ही मंदिराबाहेर निघालो. महाद्वारासमोरच अनेक छोटी मोठी दुकाने आहेत. समोरील एका गल्लीतच ओम स्वीट होम नावाचं मिठाईचं दुकान होतं, जिथे आम्ही पेढे, गुलाबजाम आणि रबडी ट्राय केली, जी अतिशय फ्रेश होती. संध्याकाळ आल्यामुळे इथे बाकीचे पदार्थ अवेलेबल नव्हते. इथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही तुळजापूर ते अक्कलकोट असा 1.5 तासांचा प्रवास करून अक्कलकोट येथील बेडर कन्नप्पा चौक येथे 9 वाजता पोहोचलो होतो. इथून थेट आम्ही स्वामींच्या दर्शनालाच निघालो. जसा एक शिष्य आपल्या गुरुच्या भेटीसाठी आसुसलेला असतो, तसेच अक्कलकोटमध्ये येऊन आमचं झालं होतं. आम्हाला कधी एकदा स्वामींचं आम्ही दर्शन घेतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो असं झालं होतं. मनात एकच जयघोष घुमत होता, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
येथील विस्तीर्ण वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ नेहमीच ध्यानस्थ बसत असत. त्यामुळे या ठिकाणी आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. श्री स्वामी समर्थांच्या समाधीनंतर येथे हे मंदिर उभारण्यात आले. चोळप्पा महाराज हे स्वामींचे निस्सीम भक्त. त्यांचा मठसुद्धा मंदिरापासून अगदी जवळच आहे. काही वेळ मंदिरामध्ये घालवल्यानंतर आम्ही आज अक्कलकोट येथे मुक्काम करणार होतो. त्यामुळे मंदिराजवळीलच हॉटेल ग्रँड वृंदावन येथे आम्ही रात्री थांबलो. इथे सर्व रूम्स अगदी स्वच्छ आणि प्रशस्त आहेत व इथून आजूबाजूचा सुंदर असा परिसर इथल्या गॅलरीमधून आम्ही अनुभवत होतो. इथे भक्तनिवाससुद्धा आहेत, पण वीकेंडमुळे ते फुल झाले होते. त्यामुळे ते आम्हाला अवेलेबल होऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट हॉटेल बुक केले होते. तर मग हा आमचा आध्यात्मिक प्रवास इथेच पूर्ण झाला. असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आध्यात्मिक प्रवास हे मनाला सुखवतात व जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. खूप खूप धन्यवाद.